शिमग्यासाठी ना खरंच कोकणी माणूस वेळा असतो. कसं म्हणजे काय काय आहे ना, आता इतर प्रत्येक दिवशी हा. कोकणातला काय प्रत्येक माणूस हा देवाच्या दारी जात असतो. हा पण शिमग्याला देव माणसाच्या घरी येतो. काय ग आणि कोकणातला प्रत्येक माणूस त्याला खांद्यावर डोक्यावर पालखीत घेऊन नाचवतो. पालखी हा. तुम्ही पालखी बोला माझ्या पालखी चालली काय सांगता? हा तुम्हाला आमच्या गावातली पालखी बघायची का हा बघायचे ना. बघायची ना हा. पण आता हे म्युझिक वर ना मग कशी तुम्हाला लाईव्ह पालखी दाखवतो. काय सांगताय काय? हा. आणि कोण सादर करणार आहे? हे आपल्याकडे रिंगणातली मंडळी आहे. रिंगणातली मंडळी सादर अरे. करणार आहे. ती पण लाईव्ह सादर करणार आहे. लाईव्ह ढोल वाजवणार आहे.
जोरात एकदम वरून टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. वा 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 वा. या या पुढे या पुढे या पुढे या. या या पुढे या पुढे या पुढे. तुम्ही पुढे उभं राहा, आम्ही मागे उभं राहतो. या 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 या. नाही नाही कार्यक्रमात खरंच जाण आणली. तुम्हाला सांगतो खरंच कोकणी माणूस हा आपल्या सणासाठी वेडा असतो. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक माहिती मिळेल का, यांची ओळख करून घेतली असते आपण थोडक्यात. हॅलो प्लीज. तुमची थोडक्यात ओळख आणि तुमचं गणेश पवार, गाव तुमचं. माझं नाव संतोष आहे, रिंगणे गांगोवडी. आणि माझे सगळे कलाकार आहेत, हे पालखी नाचवणारे सगळे मित्र. आणि आम्हाला साहेब बोलले की 5 मिनिटं आम्हाला वेळ द्या, आणि मुलं पटापट जमा करून आम्ही इकडे पालखी नाचवायला तयार. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. माझं नाव आहे अनिल अंडे, रिंगण्यातलाच आहे. ओके. अनिल अंडे. नमस्कार, मी सचिन जाळे. हो मग सचिन जाळे पण मला बाबू म्हणतात. धन्यवाद. त्यांना पाहिजे का? धन्यवाद. या काय बोलताय तुम्ही? बाबा बाबा म्हणतात. बाबा तुमचं वय काय? 60 वर्ष. 60 वर्षाचं. नाही 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 नाही, मला खोटं वाटतंय. हे 6 वर्षाचं कोवळ पोरग आहे. तुमचं मी पापा घेऊ का पापा? अहो काय एनर्जी आहे, काय एनर्जी आहे. आमच्या सुद्धा ती एनर्जी नाही हो. त्यांना बघून आम्हाला घाम फुटला. वा 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 वा. तुमची ओळख? पांडुरंग पेडणेकर, रिंगणे. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला चार लावले यासाठी धन्यवाद. खरंच